शिवसेनेचे नेते आणि आमदार महेंद्रजी दळवी आहेत. महेंद्रजी दळवी, तुम्ही एक मोबाईलवरती व्हिडिओ देखील दाखवलेला आहे. काय नेमकं म्हणायचं आहे अंबादास दानवे यांनी तुमच्यावरती जे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांवर तुमची काय प्रतिक्रिया? तो व्हिडिओ जो मी दाखवला, जो फोटो व्हायरल झाला आहे, तो मी तटकरे साहेब ज्या दुसऱ्यांदा खासदार झाले त्या आमदार नेत्याने माझ्या जनतेचे आभार अभिनंदन केल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो त्यांच्याकडेच होता. आणि तोच फोटो कसा व्हायरल झाला आणि आता झालेल्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही आरोप प्रत्यारोप झाले, त्याचा राग असेल, त्याग असेल, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून विरोधकांच्या हातात असं चुकीचं मार करून फोटो लावून बदनामी करणं पक्षाची माझी, हे त्याच्या मागचं षडयंत्र आहे. आणि रायगडचा राजकीय वाद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये नवीन नाही. आमचे महेंद्र थोरवे बोलतात, बरेचसे बोलतात, जे सत्य आहे ते सत्य आहे. त्यामुळे हा फोटो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता, तोच फोटो आहे. काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? ऐका ना, लोकसभेच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेने मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला, त्याबद्दल रायगडच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाच फोटो आहे तो बघा. लिपसिंग पण मॅच होतात. म्हणजे कुठे मॉर्फ केलेला आहे, एडिट केलेला आहे हा संपूर्ण व्हिडिओ? 100% आहे ना. हां, याच्या माध्यमातून आपण बघितलं. आता अंबादास दानवेकडे कुठलं काम उरलेलं नाही, त्याच्यामुळे असा हा खेळ ते करतात. हे जे आरोप प्रत्यारोप आहेत, हे महेंद्र दळवी विरुद्ध अंबादास दानवे असं नसून महेंद्र दळवी विरुद्ध तटकरे असं आहे का? बोलवता धणी कोणी वेगळा आहे तुमचं म्हणणं? बघा, मी बोलवतो धनीचं काल सांगितलं की हा जो फोटो व्हायरल झाला हा त्यांच्याकडेच होता. आणि आत्ताच्या रायगडच्या राजकारणात ज्या काय घडामोडी चालू आहेत, जे काय वादविवाद आहेत, त्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना बदनाम करण्यासाठी हे केलेले षडयंत्र आहे. आणि त्याच्यामागे तटकरेंचं निश्चित आहेत. आज त्यांनी मला काहीतरी उपरी दिलेली आहे. मी त्यांना सांगितलं की राजकारणातले महान संत आहेत, त्यांच्याकडनं ऐकून घेण्यासाठी खूप काय, कारण आत्तापर्यंत अनेक घोटाळ्यांचे ते साक्षीदार आहेत. ते आमच्यावर कधी आरोप करतात की अशा पद्धतीने हजारो आरोप महेंद्र दळवींच्यावर आहेत, त्यांच्यावर देखील आहेत ना सगळ्या गोष्टीचे आरोप. अजून ते मिटलेच कुठे आहेत? तटकरेंनी तुम्हाला महापुरुष म्हटलेलं आहे आणि महापुरुषांची चौकशी व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. म्हणून महासंत जे बोलले आहेत ना, ते महाराष्ट्र जनता काय संतांची भूमी आहे, त्यामुळे तटकरेचं म्हणणं ऐकतील निश्चित. त्याचबरोबर आता ही जी लढाई आहे, ही लढाईच्या मागे मुख्य कारण आहे ते रायगडचं पालकमंत्रीपद. तुम्ही सातत्याने सपोर्ट केलेला आहे पूर्णपणे भरतशेठ गोगावले यांना, त्यामुळे तुम्ही बऱ्याचशांना सपोर्ट केला आहे आणि ती गरज आहे. रायगडवासींचं म्हणणं आहे, इच्छा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण शेवटी हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरवतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. चौकशीची मागणी केली जात आहे. तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आणि तुमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असेल? नाही, आता जातोय मी तीच चर्चा करण्यासाठी आलो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नागपूर.